पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 176365. बरोबर नाही तुमचं. जर का मुद्दाम तुमचा हातीवादाना माणसं मेले तरी चालतील ही भावना आहे तुमची याच्यामध्ये, असं माझं मत आहे. आणि तुम्ही कलेक्टर आहे, तुम्ही जबाबदार आहे. संगमनेर तालुक्यातील जांबोद गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे हे गेली 8 दिवसांपासून पिंपळगाव खांड धरणाचं पाणी शिंदोडी गावापर्यंत यावं यासाठी आमरण उपोषणाला बसले होते. तर त्यांचं उपोषण आज माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मागे घेतलं गेलं. यावेळी आमदार थोरात यांच्या हस्ते पाणी घेऊन डोंगरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. या उपोषण कालावधीमध्ये तहसीलदारांनी उपोषणकर्ते जिवंत आहेत की मेलेत याची साधी दखलही घेतली नाही. यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दोष नसून त्यांना नगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा धाक आहे, असा आरोप आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलाय. तर आमदार थोरात यांनी उपोषण ठिकाणावरून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना खडे बोल सुनावलेत. हे योग्य नाही, तुम्ही दोनही बाजू तपासून पाहिल्या पाहिजेत, असं दूरध्वनीवरून आमदार बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी यांना ठणकावून सांगितलं. तुम्ही मी इथं जातो म्हणल्यानंतर तुमचा प्रांत तहसीलदार सुद्धा नायब तहसीलदारला पाठवतात. तुम्ही सरकारमध्ये समजतात काय? तुम्ही म्हणजे समजतात काय? ठीक आहे, माझ्याकरता नाही, त्याच्याकरता 8 दिवसानंतर यायला नको तुम्ही. बरोबर नाही तुमचं. जर का मुद्दाम तुमचा हातीवादाना माणसं मेले तरी चालतील ही भावना आहे तुमची याच्यामध्ये, असं माझं मत आहे. आणि तुम्ही कलेक्टर आहे, तुम्ही जबाबदार आहे. जे करून नाही चालणार, मग बोलून नाही काय काय. मग आता माणूस गेल्यावर पाणी येणार का? असं नाही. त्याच्यात एक लक्षात घ्या, तो रिपोर्ट सुद्धा खोटा आहे. दुसरं लक्षात घ्या, कलेक्टरची जबाबदारी आहे पिण्याचं पाणी पुरवायचं. म्हणून मग कधी पाणी सोडणार सांगा? गव्हर्नमेंटचा नसतो, हा कलेक्टरचा अधिकार आहे. पिण्याच्या पाण्याचे अधिकार हे कलेक्टरचे आहेत. आणि त्यावेळेस तुम्ही नीर अधिग्रहित करू शकता का नाही? करता येतं. तसं हे पाणी सुद्धा तुम्हाला पिण्याच्या पाण्याकरता देता येतं. काही अडचण नाही, अडचणी सुटल्या पाहिजे. आणि प्यायच्या पाण्याला काय अडचणी? पिण्याच्या पाण्यात थोडं अडचणी असतात काय? काही सांगता? टँकर हे पाणी आलं पाहिजे तर पाणी सोडा, लवकर करा, निर्णय करा. कलेक्टर, तहसीलदार, प्रांत यांची जबाबदारी ही अशा घडतं त्यावेळेस लक्ष देतो. हे ज्या पद्धतीनं आज नायब तहसीलदार पाठवतायत मी आल्यावर सुद्धा, याचा अर्थ काय? म्हणजे त्यांना निष्काळजी नाही तर धमेंट तरी झाली, गर्व झालाय त्यांना. कसं सत्तेचा गर्व झालेला दिसतो. त्या पालकमंत्र्याला विचारल्याशिवाय ते जात नाही. पुढे जायचं असतं पालकमंत्र्याला विचारायचं होतं. पालकमंत्र्याला जावा का नाही, 8 दिवस उपोषणाचा, असं कुठं असतं का? एका पालकमंत्र्याला विचारायचे विषय नसतात. मी आलो तर नायब तहसीलदारला पाठवलं. ठीक आहे, माझ्या करता नाही, पण त्याकडे करता यायला पाहिजे होतं. 8 दिवस बिना पाण्याचं अन्नाचं. आणि एक तो अहवाल आहे तो चुकीचा आहे, इंजिनियरचा असं स्पष्टपणे मत आहे. दुसरं असं की पिण्याच्या पाण्याची टंचाई झाल्यावर कुठून पाणी उचलता येतं का नाही? नीर अधिग्रहित करतो का नाही आपण? पाणी राखून ठेवतो आपण आणि पिण्याच्या करताच वापरायचं जेव्हा असतं तेव्हा वापरता येतं. पिण्याचं पाणी आज टंचाई, शेतीच्या पाण्यात त्या सोडून प्यायच्या पाण्याची टंचाई एकदम चुकीचं चाललेलं आहे. सरकार म्हणजे काय तुमचे काही ताम्रपट घेऊन आलेलं नाही सरकार, लक्षात ठेवायचं. यावेळी उपोषणस्थळी पठार भागातील नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हातून पाणी घेऊन डोंगरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा. लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन,
शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन. शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर.